कोळेकर. मी इयत्ता 3री मध्ये शिकत आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आदरणीय गुरुवर्य आणि माझे सर्व बालमित्र, आज मी तुम्हाला आमच्या गावाचे महान क्रांतिकारक हिराजी पाटील आणि भाई कोतवाल यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी मी तुम्हाला नम्र विनंती करते. गांधीजींच्या चले जाव आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कर्जतमध्ये आझाद दस्ता नावाचा क्रांतीचा धगधगता अग्निकुंड पेटला होता. हा अग्निकुंड पेटवणारा हा कर्जतचा तोच वाघ होता, ज्याचे नाव आजही सिद्धगडाच्या मातीतला प्रत्येक कामगार असतो. असे आझाद दस्त्याचे शिल्लेदार विठ्ठल लक्ष्मण कोतवाल म्हणजेच वीर भाई कोतवाल. भाईंचा जन्म 1 डिसेंबर 1912 रोजी रायगडमधील माथेरान येथे झाला. अहो, ज्या वयात आजची तरुण पिढी आपली नाजूक बोटे मोबाईलच्या स्क्रीनवर फिरवत असतात, त्या वयात माझे भाई देशप्रेमाच्या संस्काराने फुलत होते. आझाद दस्त्याची ख्याती चोहीकडे पसरू लागली होती, पण या निर्मळ देशप्रेमाला फितुरीने घेरले आणि इथेच खरा घोळ झाला. जबरदस्ती शामिल हो गैरों के चाल में, जबरदस्ती शामिल हो गैरों के चाल में, तब फंस जाता है शेर भी बकरी के जाल में, तब फंस जाता है शेर भी बकरी के जाल में. 2 जानेवारी 1943 ची काळी पहाट उगवली. थकलेले जीव निजले होते. एवढ्यातच एक गोळी हिराजी पाटलांच्या छातीत घुसली. भारताच्या इतिहासातील हा तोच सुवर्ण क्षण होता, ज्या पित्याने स्वातंत्र्यासाठी पोटच्या गोळ्याला अर्पण केले. गोळ्याचा बेधुंद वर्षाव अजून संपला नव्हता. एवढ्यातच हॉलने सोडलेली गोळी भाई कोतवालांचा कपाळ छेदून गेली. आभाळ कोंदटलं. यात्री थरथरत होती. अरे, माझ्या भाईला छेदताना बंदुकीची गोळी सुद्धा रडत होती. मी तनिषा दिनेशकर स्वतःला भाग्यवान समजते आणि परमेश्वराचे आभार मानते की या अशा पवित्र